रामकृष्ण देव. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्री कृष्ण भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. अधिक मास पुरुषोत्तम मासाच्या या पुण्य पावन अशा काळामध्ये अधिक मास महात्म्य कथा आपण करतो आहोत. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 9. 8 अध्याय आपण बघितलेत आणि आजचा हा अध्याय 9. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना, मागच्या भागामधली कथा बघत असताना आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं की कंजूष ब्राह्मण आणि त्याची नामचिंतन करणारी पत्नी, त्या पत्नीने म्हणजे सावित्रीने, मला वाटते सावित्रीच नाव होतं ना, हो, सावित्रीने आपल्या नामचिंतनाच्या बलावरती पुण्यप्राप्ती केली, भगवंताची कृपा संपादन केली आणि सावित्रीने दिलेलं ते काय म्हणतात दूध झारीमधून त्या ब्राह्मणांनी वारुळावर टाकलं. शेषाने ते प्राशन केलं. शेषाने काय त्या ठिकाणी वरदान दिलं, धनाची प्राप्ती झाली. नंतर कंजूष असलेला ब्राह्मण अन्नदान करायला लागला. तोही त्या ठिकाणी अन्नदान मोठ्या म्हणजे मनाभावाने करायला लागला. परिणाम कशाचा झाला? अन्नदानामुळे दोघांनाही सुखाची प्राप्ती झाली, मोक्षाची प्राप्ती झाली. अन्नदानाने प्राप्ती झाली, पण अन्नदान करण्याची इच्छा बायकोच्या अतीव नामचिंतनाने, नामस्मरणाने झाली, असं आपण बघितलं. तेव्हा लक्ष्मी माता भगवान विष्णूला विचारते, विष्णू भगवंता, तुम्ही मला अन्नदानाचं महत्त्व सांगितलं, तुम्ही मला नामचिंतनाचं महत्त्व सांगितलं, पण मागे एकदा मी तुमच्या मुखातून उपवासाचंही महत्त्व ऐकलं होतं. तर अधिक मासामध्ये उपवासाला काय महत्त्व आहे, असा प्रश्न लक्ष्मी मातेने भगवान विष्णूला केला. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अगं उपवासालाही खूप महत्त्व आहे. एरवी सुद्धा उपवासाला महत्त्व आहे ना, आपल्याला माहिती आहे ना, आपले साधू संत सुद्धा उपवासाचं महत्त्व सांगून गेले. कुठला उपवास करावा, काय करावा. आमचे तुकोबारे म्हणतात ना, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीशी मुखी नाम, मुखी नाम. व्रत एकादशी करीन उपवासी म्हणजे उपवासाला महत्व आहे महाराज. आणखी अभंग सांगू, उपवास पारणे राखिला दार वंटा, केला भोग वटा आम्हाला उपवास पारणे. उपवास सांगितलेला आहे महाराज, उपवास केला पाहिजे. पण आपण समजतो तो उपवास का? उपवास कशासाठी केला पाहिजे थोडक्यात सांगतो आणि मग कथेकडे वळतो. उपवास म्हणजे देवाच्या संदर्भानं नामचिंतन करत देवासोबत वास करणे, देवाच्या निकट वास करणे, याला उपवास म्हणतात. उपवासाने काय होतो? उपवासाने त्यागाची वृत्ती निर्माण होते, संयम निर्माण होतो. मी जास्त म्हणजे असं गुंतागुंतीचं सांगणार नाही, पण जो साधा आणि सोपं जर सांगायचं झालं, मला सांगा, तुम्हाला एकादशी आहे आज, समजा असं समजा आज एकादशी आहे म्हणजे उपवास आहे, आणि तुमच्या मित्राची बर्थडे पार्टी आहे, खूप मोठं जेवण ठेवलं चांगलं, ठीक आहे. उपवास असल्यामुळं तुम्ही त्या बर्थडे पार्टीच्या जेवणाला, पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण आहे तिथे गेला नाहीत. का नाही गेला? तुम्हाला उपवास आहे. उपवास असताना पंचतारांकित हॉटेलमधलं आमंत्रण, जेवणाचं एवढं मोठं सुग्रास जेवण, पण तुम्ही त्या जेवणाचा त्याग करताय, ही त्यागाची वृत्ती उपवासातून निर्माण होते. किंवा एखादा आवडीचा पदार्थ, पुरणपोळी असं समजा, पुरणपोळी एखाद्याला आवडत असेल आणि नेमकी एकादशीच्या दिवशी पुरणपोळीचं ताट समोर आलं, तुम्ही तो घास तोंडात टाकणार नाही, कारण संयम ठेवावा लागतो. मी का सांगताय? उपवासामुळे तुम्हाला संयम आणि त्याग तुमच्यात निर्माण होतो.
आणि तो झाला पाहिजे तर उपवासाला महत्त्व आहे. नाही तर मग एकाकडे मी गेलो आणि एकादशी होती. त्याला म्हटलं आज उपवास आहे बाबा. तो म्हणे हो ना यार, मला पण उपवास आहे. पण काय म्हणे नशीब फुटकं जायला. आजच म्हणे यार आमच्या ऑफिसमध्ये मोठी पार्टी आहे. अरे मग म्हटलं नशीब कशाचं फुटकं? म्हणे एकादशी आहे ना, पार्टीला जाता येत नाही. अरे तुझं नशीब फुटकं नाही, तू एकादशी करतोय ना, तुझं नशीब मोठं बलवत्तर आहे बाबा. तुझं नशीब खूप चांगलं आहे, तू एकादशी करतोय. नशीब त्यांचं फुटकं आहे की एकादशी करणारा चांगला साधक त्यांच्या घरी जेवायला आज मिळत नाही. माझा मुद्दा लक्षात आला का? मी का सांगतोय? उपवासाचं महत्त्व माता लक्ष्मी भगवंताला विचारतात. भगवंत म्हणतात लक्ष्मी उपवासाला खूप महत्त्व आहे. तुला एक गोष्ट सांगू का? लक्ष्मी म्हणते भगवंता मी उपवासाची गोष्ट ऐकण्यासाठी तर तुम्हाला आग्रह करते आहे. मग भगवान म्हणतात लक्ष्मी लक्ष देऊन ऐक, मी तुला एक गोष्ट सांगतो. नर्मदेच्या तीरी माहिष्मती नावाच्या गावामध्ये एक विधवा पत्नी राहत होती, जिचं नाव चंद्रिका होतं. आणि हे चंद्रिका अधिक मासामध्ये रोज नर्मदेवरती स्नानाला जायची, स्नान करून यायची, देवाची पूजा करायची आणि अधिक महिनाभर तिनं उपवास केला. तुम्ही अधिक महिनाभर उपवास करा असं मी म्हणत नाही. आपल्या ज्याने होईल तेवढा एक दिवस करा, नाही करा, काय असेल ते कथेतलं सांगतो. चंद्रिकेने महिनाभर उपवास केला. शेवटच्या दिवशी, कृष्ण पक्षातल्या शेवटच्या दिवशी चंद्रिका नर्मदेचं स्नान करून वाटेत येत असताना खूप कृश झाली होती, थकली होती. वय पण जवळपास काय झालं असेल, 50-60 वय झालं असेल. विधवा होती, थकली, क्षीण झालं शरीर आणि येताना कोलमडून पडली. कोलमडून पडल्यावर बाजूला असलेले स्लम एरिया म्हणजे झोपडपट्टीतून एक म्हातारी धावत आली आणि पाहते तर अरे बापरे, चंद्रिका खाली कोलमडलेली आहे. ही म्हातारी समोर गेली आणि तिने तिला उठवलं, डोळ्यावरती पाणी मारलं आणि विचारलं अगं, अरे बापरे ताई, तुम्ही चंद्रिका ताई आहात का? ती म्हणे हो मी चंद्रिका आहे. तू कोण ग? अहो म्हणे मी तुरिजया माग तुमच्या इथे मी तुमचे पती असताना मोलकरींचं काम करायची, भांडे घासायचं काम करायची. तुमच्याकडे ओळखलं का? चंद्रिका म्हणते अगं बाई जया, मी ओळखलं ग तुला. तू कशी भेटली इथे मला? आणि तुझी अशी हालत कशी ग? तुझी तब्येत अशी कशी झाली? तू कशी अशक्त झाली? तुरिजया म्हणते चंद्रिका ताई, माझं सोडा हो, पण तुम्ही असं का झालात? तुम्हाला असं अवेळी म्हातारपण का आलं? तुम्ही एवढ्या क्षीण का झाल्या? तुम्ही अशा खाली का कोलमडून पडल्या? काय झालं तुम्हाला? चंद्रिका सांगते जे अगं, अधिक मासाचं माझं व्रत चालू आहे, महिन्याभरापासून मी उपवास केला, त्यामुळे थकली असेल म्हणून पडली. तुरिजया म्हणते अहो कशाला असे उपवास करायचे? कशाला उपवास तापास करता? उपवासाने कुठं देव भेटतो का? आणि एक महिना तुम्ही असा उपवास केला, तुमची तब्येत बघा कशी बिघडली. चला माझ्या घरी, चला माझ्या झोपडीत, भाकर खा, भाकर मीठ खा आणि पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. चंद्रिकेने सांगितलं जये, मी उपवास सोडणार नाही ग. अधिक मासाचं रोज पूर्ण महिनाभर मी केलं, मी उपवास सोडणार नाही. जयेनं ऐकलं नाही, तिला घरी नेलं आणि सांगितलं माझ्यासाठी तरी भाकर खा. अहो तुमचं मला थोडं पुण्य तरी लाभेल तुमची सेवा केल्याचं. चंद्रिकेने सांगितलं पुण्याचीच जर गोष्ट असेल तर माझ्या अधिक मासाच्या महिनाभराच्या उपवासाचं 1 दिवसाचं पुण्य जय मी तुला देते. नर्मदेच्या आंघोळीनंतर आणलेलं झारीतलं पाणी चंद्रिकेने हातावरती घेतला आणि संकल्प केला 1 दिवसाचं पुण्य महाराज तुरिजयेला दिलं. परिणाम काय झाला? स्वर्गातून देवदूत खाली आले आणि तुरिजयेला विमानामध्ये बसून घेऊन गेले. चंद्रिका बघते आहे हे काय चाललं. तुरिजया विमानात बसली आणि चंद्रिकेला हात दाखवते. चंद्रिका ताई, विसरू नका मला बरं, तुमच्यामुळे मला आज स्वर्ग प्राप्त होतो आहे. चंद्रिका म्हणते अरे मी महिनाभर उपवास केला, मला विमान नाही, मला देवदूत घ्यायला आले नाही, आणि हिला 1 दिवसाचं पुण्य दिलं तर हिला देवदूत घ्यायला आले. चंद्रिकेने आणखी महाराज एकामागून एक असे 5 अधिक महिने केले, म्हणजे 15 वर्ष.
15 वर्षानंतर मग ही चंद्रिका अधिक महिन्याचं व्रत करून काशी तीर्थक्षेत्री गेली. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन प्रदक्षिणा केली. वाटेत तिला काशीनाथ नावाचा एक युवक भेटला आणि तो काशीनाथ म्हणतो, ओळखलं का मला आजीबाई? चंद्रिका म्हणतो, कोण रे बाळ तू? म्हणे, मी काशीनाथ. कोण काशीनाथ? तुम्ही ओळखलं नसेल, पण तुमचं दर्शन झाल्या झाल्या मला माझा मागचा जन्म आठवतो. अहो, मी ते तुरीजया. तुम्ही नर्मदेचं स्नान करून येत असताना तुम्हाला उपवास होते, तुम्ही कोलमडल्या, मी माझ्या झोपडीत नेलं, तुम्ही पाणी घेतलं, संकल्प केला आणि 1 दिवसाचं पुण्य मला दिलं. त्या पुण्याने मी स्वर्गात गेली, स्वर्ग सुख भोगलं आणि आता मला या काशी तीर्थक्षेत्री मनुष्य देहाचा जन्म मिळाला. आता मी इथे काशी विश्वेश्वराला जाणाऱ्यांना मार्ग दाखवतो. मी पूर्वीजन्मीची तुरीजया. चंद्रिका म्हणते, अगं तुरीजया, तुला 1 दिवसाच्या माझ्या अधिक मासाच्या पुण्यानं स्वर्गप्राप्ती झाली. मला का अजून काहीच नाही? एवढे वर्ष मी उपवास करते, मला का काहीच नाही? काशीनाथ म्हणतो, आजीबाई, मी जया आहे, चंद्रिकाताई, तुम्ही काळजी करू नका. तुमचं पुण्य आमच्यापेक्षा खूप जास्त आहे. तुम्हाला स्वतः भगवान घ्यायला येतील. महाराज, ही ऊर बडवू लागली चंद्रिका. माझं काय पाप आहे? मला का देव घेत नाही, देव येत नाही असं म्हणतात. चंद्रिकेला तिथे त्या ठिकाणी चंद्रिकेचं देहावसन झालं. साक्षात देवदूत विमान घेऊन आले. नवे कैलासाला न्यायला आमचे भगवान शंकर तिथे आले आणि चंद्रिका माता सुद्धा कैलास लोकामध्ये गेली. तिथे या काशीनाथने एक महादेवाची पिंड बनवली. महाराज त्याला चंद्रिकेश्वराचं नाव दिलं. आजही असं म्हणतात, काशी विश्वनाथला चंद्रेश्वराची पूजा केली जाते. ते चंद्रिकेच्या उपवासाच्या फळाची आठवण म्हणून आहे. असं हे उपवासाचं महत्त्व त्या ठिकाणी भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगत आहेत. 9व्या अध्यायामध्ये ही कथा आली आणि 10व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायाची कथा आली. एकदा 1 मिनिट भजन करू आणि 10व्या अध्यायातली पण कथा बघू 2च मिनिटात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण भगवान की जय. 9व्या अध्यायातली कथा झाल्यानंतर 10व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी उपवासानंतर काय असते हो? पारणं म्हणजे मौन भोजनाची कथा आलेली आहे. छोटीशी 2च वाक्याची कथा आहे, 2-3 वाक्याचीच कथा आहे, पण मौन भोजन किती महत्वाचं आहे असं भगवान विष्णू नारायण लक्ष्मी मातेला सांगतात. लक्ष्मी, 9व्या अध्यायामध्ये मी तुला सांगितलं की चंद्रिकेनं उपवास केले आणि उपवासाचं व्रत केल्यामुळं शेवटी तिच्या जन्माचं सार्थक झालं आणि चंद्रिकेच्या स्मरणार्थ काशी क्षेत्रामध्ये चंद्रेश्वर भगवान आजही आहेत. उपवासाच्या व्रताचं फल काय आहे हे बरेच ठिकाणी आपण बघितलं. अधिक मासामध्ये उपवास जर केला तर त्याचं खूप जास्त फळ आहे असं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. पण ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं? भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी मातेला म्हणतात, लक्ष्मी, अगं, 1 भुक्त जरी उपवास केला तरी चालेल. म्हणजे 1 वेळ जेवण नाही, पूर्ण दिवस तुमचा उपवास होत ना, 1 वेळ जेवण करा, पण 1 भुक्त करताना मौन पाळलं पाहिजे. मौनम सर्वत्र उच्यते. मौन पाळलं पाहिजे म्हणजे बोलायचं नाही, जेवताना बोलायचं नाही. हे जरी पाळलं तरी खूप पुण्य आहे. अधिक मासामध्ये 1 भुक्त राहून 1 वेळचं जेवण करत असताना जेवताना बोलू नये. हे मौन व्रत पाळलं तरी सुद्धा पुण्य आहे. कोणी दिवसभर मौन व्रत पाळायचं, बोलायचंच नाही दिवसभर. आता बोलायचंच नाही म्हणजे काय? मौन व्रत पाळायचं म्हणजे त्याला नामस्मरण करायला त्या ठिकाणी बंदी नाही.
तुम्ही नामस्मरण करू शकता. बोला नाही ते नाही एका देवा विन काही, आमचे तुकोबाराय सांगतात त्याप्रमाणे. बोल नाही ते नाही एका देवा विन काही, एका देवाशिवाय दुसरं काही बोलायचंच नाही. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलायचं फक्त देवाच्या संदर्भानं बोलायचं. कथा वाचायची, श्रवण करायचं, भजन करायचं, मनन करायचं, चिंतन करायचं, पठन करायचं. इतरत्र बोलायचं नाही, याला मौन म्हणतात. म्हणजे एकभुक्त राहायचं, मौन व्रत करायचं. हे सुद्धा अधिक मासामध्ये आपण करू शकतो. महिनाभर केलेल्या कडक उपवासाचं जसं चंद्रकेला फळ मिळालं, तसं फळ मौन व्रताचं सुद्धा असल्याचं भगवान सांगतात. भगवान लक्ष्मी मातेला सांगतात, लक्ष्मी अगं, अवंती नगरीमध्ये वेदशर्मा नावाचा एक साधा गृहस्थ केवळ या मौन भोजनाच्या व्रतपुण्याईने उद्धारून गेला. त्याला स्वर्गात स्थान मिळालं. अर्थात मौन भोजन हे सुद्धा एक व्रत आहे, जे आपण अधिक महिन्यामध्ये करू शकतो. असं सांगतात महाराज की या वेदशर्मा नावाच्या ब्राह्मणाला या मौन, नुसतं जेवताना मौन, या व्रतामुळे सुद्धा पुण्य प्राप्त झालं, स्वर्ग प्राप्ती झाली. या मौन व्रत ज्यांनी मौन व्रत केलं असं सांगतात, असं म्हणतात, शास्त्र असं सांगते, त्यांनी शेवटच्या दिवशी, उद्यापनाच्या दिवशी 1 घंटा दान करावा मंदिरामध्ये. अर्थात अध्याय 9 आणि अध्याय 10 या 2 अध्यायामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये उपवासाचं, 9व्या अध्यायामध्ये उपवासाचं महत्त्व आलं आणि 10व्या अध्यायामध्ये मौन व्रताचं वर्णन आलं. आपल्याला जे शक्य असेल ते आपण अधिक मासामध्ये करूयात. आज आपला 9वा आणि 10वा भाग आपला इथे संपतो आहे. पुढच्या भागामध्ये अध्याय 11 मध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 11 मध्ये, त्यात वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या या संदर्भानं काही कथा येणार आहेत. तर त्या आपण बघू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा भजन करायचं आपलं ठरल्याप्रमाणे. नित्याचं भजन कुठलं? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय.